सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय शिवराजसिंग चव्हाण साहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी गेल्या वर्षी 20 लाख आणि आता 10 लाख घरं आपल्याला पुन्हा दिलेली आहेत। मला आपल्याला सांगितलं पाहिजे, प्रधानमंत्री आवास योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा त्याच्याकरता जे प्रमाण मानलं गेलं होतं ते 2011 साली सोशिओ इकॉनॉमिक सर्व्हे झाला होता। त्या सर्व्हेमध्ये त्या सर्वेक्षणात जे लोक बेघर म्हणून नोंदवले गेले त्यांच्यापुरतं देशभरामध्ये याद्या तयार झाल्या आणि मोदीजींचं सरकार आल्यानंतर तेच प्रमाण असल्यामुळे त्याच्यावर आधारित प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली। आमच्या महाराष्ट्राचं उद्दिष्ट अतिशय कमी होतं। 13-14 लाख नावं केवळ आमची त्या SECCच्या यादीमध्ये होती। आम्ही काम सुरू केल्यानंतर 2017-18 ला आमच्या लक्षात आलं आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारकडे गेलो आणि माननीय मोदीजींना विनंती केली की मोदीजी, ही यादी 2011 ची चुकलेली यादी आहे। अनेक खऱ्या बेघरांची नावं याच्यामध्ये आलेली नाहीत। आपण आम्हाला नव्याने संधी द्या। आणि मग मोदीजींनी त्यावेळी आवास प्लस अशा प्रकारची योजना आणली आणि सांगितलं नव्याने रजिस्ट्रेशन सुरू करा। आणि नव्याने रजिस्ट्रेशन आम्ही सुरू केलं आणि ते सुरू झाल्यानंतर अजून जवळपास 30 लाख या ठिकाणी बेघरांची नोंद आपण केली। आणि जवळपास ती नोंद झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे, पहिल्या टप्प्याची घरं आपली कामं चालली होती। मला काही राजकारण आणायचं नाही, पण 2019 मध्ये सरकार गेल्यानंतर काही काळ हे काम बंद होतं। पुन्हा आपण ते सुरू केलं आणि ही पहिल्या टप्प्याची घरं आपण पूर्ण करत असतानाच पुन्हा मोदीजींचं तिसऱ्यांदा सरकार आलं आणि शिवराजसिंग चव्हाणांसारखे एक या देशातल्या गरिबांचे लाडके नेते हे ग्रामविकास विभागाचे मंत्री झाले। आणि शिवराजजींनी पहिलाच कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये घेतला। आम्ही शिवराजजींना विनंती केली की शिवराजजी, आमची आवास प्लसची यादी खूप मोठी आहे, 30 लाख नावं त्याच्यामध्ये आहेत। त्यांना सगळ्यांना आम्हाला या ठिकाणी घरं द्यायची आहेत, त्यामुळे जी जास्तीत जास्त घरं तुम्ही आम्हाला देऊ शकता ती तुम्ही द्या। आणि बरोबर साधारणपणे 6 महिन्यापूर्वी किंवा 8 महिन्यापूर्वी शिवराजजी महाराष्ट्रामध्ये आले आणि 6 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे। आणि शिवराजजींनी आम्हालाही आश्चर्यचकित व्हावं अशा प्रकारे मला सांगितलं, देवेंद्र जी, आपने मांग की थी, मैं आज 20 लाख घर आपको दे रहा हूं, 20 लाख। आणि अशाच एका कार्यक्रमामध्ये पुण्यामध्येच शिवराजजींनी त्या 30 लाखापैकी 20 लाख घरं एका झटक्यात आपल्याला दिली। आपण विचार करा, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 6 वर्षामध्ये आपण 13 लाख घरं बांधली आणि 6 महिन्यात 20 लाख घरं आपल्याला मिळाली। ती 20 लाख घरं मिळाल्याबरोबर आम्ही ग्रामविकास खात्याला सांगितलं की यांनी रेकॉर्ड केलाय, आपल्यालाही रेकॉर्ड करावाच लागेल। त्यामुळे तुम्हाला 100 दिवसामध्ये या 20 लाख घरांची मान्यता द्यायची आहे आणि त्यातल्या 10 लाख घरांना किमान पहिला हप्ता द्यायचा आहे, तर हे टार्गेट घेऊन काही फायदा आहे। आणि मी ग्रामविकास विभागाचं मनापासून अभिनंदन करेन। मी त्यांना दिले होते 100 दिवस। 45व्या दिवशी याच सभागृहामध्ये 20 लाख घरांची मान्यता आणि 10 लाख लोकांच्या खात्यात पहिला हप्ता हा या ठिकाणी जमा करण्याचं काम आपल्या ग्रामविकास विभागाने केलं। ही जी काही मोदी सरकारची स्पीड आहे, त्या स्पीडने माननीय अमित भाईंच्या हाताने आम्ही ते काम केलं।
आणि मग खरं म्हणजे आम्हाला खूप शिवराजजींनी दिलं होतं, तरी आपलं कसं आहे की बोट दिलं तर हात पकडा, हात दिला तर अजून काय पूर्ण मिठीच मारा. तशा प्रकारे हळूच आम्ही शिवराजजींना म्हटलं, भाई साहब आपने 20 लाख घर तो दिए, 10 लाख बचे, वो भी दे दीजिए. मला असं वाटलं की भाई साहब बोलेंगे कि ठीक है 1-2 साल में मिल जाएंगे, पहले 20 लाख घर कंप्लीट कर लो. भाई साहब का मुझे फोन आया और उन्होंने कहा आप 10 लाख घरों के बारे में कह रहे थे ना, उसको मैंने तय कर लिया आपको देना. आप जिस दिन बुलाओगे उस दिन मैं 10 लाख का पत्र लेकर आऊंगा. आणि आज ते 10 लाख घरांचं पत्र हे आपल्याला माननीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी दिलेलं आहे. आता जुन्या यादीपैकी एकही लाभार्थी शिल्लक राहणार नाही. 100% कव्हरेज, 100%. देशातलं पहिलं राज्य हे महाराष्ट्र असेल की ज्याच्यामध्ये 100% यादी, आणि छोटी मोठी यादी नाही. 30 लाख कशाला म्हणतात, हे 30 लाख घरं एकूण सगळा जर आपण त्याचा किती गुंतवणूक आपण करणार आहोत याचा विचार केला तर साधारण 80,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ग्रामीण भागामध्ये घरांमध्ये आज आपण या ठिकाणी करतो. आणि एवढं करून ते थांबले नाहीत. परिवार वाढतात, काही लोक सुटलेली असतात, आणि म्हणून आता पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्याची देखील त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी मुभा दिली. जे सर्वेक्षण आता आपण करून राहिलो आहोत, म्हणजे अजून कोणी सुटले असतील, काही परिवार वाढले असतील, काहींकडे अजून 2 परिवार तयार झाले असतील, अशा सगळ्यांना त्या ठिकाणी इन्क्लूड करण्याकरता